अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मी रोहिणी, आज बऱ्याच दिवसांनी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आणि आता तुम्हाला माहिती आहे की आता येत्या 26 तारखेपासून आपली नवरात्र म्हणजेच घटस्थापना, आपल्या देवीचे दिवस, म्हणजे आपण त्या दिवशी आपल्या देवीची जितकी मनोभावे पूजा करू शकतो तेवढी आपण तेव्हा पूजा करणार आहे। तर स्पेशली नवरात्र आले की आपल्याला दांडिया, नवरात्रीचे 9 रंग या गोष्टींबद्दल खूप उत्साह वाटतो आणि असं वाटतं की आता नवरात्र येणार आहे तर मग ह्या दिवशी मी हा रंग घालेल, त्या दिवशी मी तो रंग घालेल आणि त्या पद्धतीने मी अशा गोष्टी करेल, दांडिया करेल, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आपली पूजा विधी सगळ्या त्या गोष्टी असतातच। पण त्याचबरोबर थोडंसं कसं असतं ना, सणवार आले की आपल्याला थोडासा आनंद मिळतो, थोड्या अजून एक्स्ट्रा गोष्टी करायला मिळतात आणि त्यामुळे आपण म्हणजे आपल्या जीवनात एक एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज म्हणू शकतो आपण, ज्याने आपलं मन छान राहतं, म्हणजे आनंदी राहतो आपण। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता हे 9 दिवस जे आहे, या 9 दिवसांमध्ये कोणत्या दिवशी तुम्हाला कोणता रंग घालायचा आहे आणि त्याच दिवशी तुम्ही तो रंग का घालता, म्हणजे कसं असतं ना, त्या दिवशीच्या त्या रंगाचं महत्त्व काय आहे हे आपल्याला कोणी सांगत नाही। सांगतात की आज गुलाबी आहे, उद्या निळा आहे, परवा हिरवा आहे, मग जांभळा आहे, सगळे रंग आपल्याला सांगतात, पण त्या रंगाचं महत्त्व काय आहे ते नक्कीच आपल्याला कोणी सांगत नाही। आणि त्याचमुळे मी त्या रंगाच्या महत्त्वासहित तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्ण बघाल आणि त्याचबरोबर पूर्ण झाल्यावर तुम्ही व्हिडिओला लाईक कराल, शेअर कराल, सबस्क्राईब केल्यावर त्या बेलवर क्लिक केल्याशिवाय राहणार नाही, हे माझी विनंती आहे। नक्कीच करा, कारण त्याच्याने काय होणार, तुम्हाला पुढच्या व्हिडिओज जे येतील ते तुम्हाला कळतील। तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या ज्या नवरात्रीचे 9 दिवस आहे त्यामध्ये जे 9 रंग आहे ते कशासाठी असतात। तर सुरुवातीला आपण थोडीशी माहिती घेऊया। तर बघा, शारदीय नवरात्र ह्याला म्हणतात। तर नवरात्र हा 9 दिवसांचा उत्साह असतो जो दुर्गा देवीला समर्पित आहे आणि जो प्रमुख हिंदू सणांपैकी एका नवरात्रीतला खूप महत्त्वाचा दिवस आहे, म्हणजे हे दिवस आहेत। तर या वर्षी शारदीय नवरात्री 26 सप्टेंबर पासून सुरू होत आहे आणि नवरात्रीचे 9 दिवस आपल्याला 9 रंगाचे कपडे घालायचे आहे आणि त्याचं विशेष महत्त्व आहे। तर आपण ते आता जाणून घेऊया। तर संस्कृत मध्ये नवरात्री शब्दाचा अर्थ 9 रात्र असं म्हटलं गेलेलं आहे आणि 9 दिवस दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते आणि वर्षातून 4 वेळा नवरात्री येते, परंतु 2 नवरात्र गुपित स्वरूपात साजरे होतात, ते आपल्याला माहिती नाहीये। पण 2 नवरात्र जे आहे ती चैत्र नवरात्र आणि आत्ताची जी आहे शारदीय नवरात्र, चैत्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असं म्हटलं जातं। तुम्हाला माहिती आहे का, नवरात्रीची जी आपली आरती आहे ती पण खूप सुंदर आहे, खूप मोठी आहे। तुम्हाला वाटलं तर मी त्या आरतीचा सुद्धा एक व्हिडिओ बनवेल जी नवरात्रच्या आरतीसाठी स्पेसिफिक आहे, तर मी नक्कीच बनवेल। तुम्ही मला कमेंट करून सांगा की मी तो व्हिडिओ बनवू की नाही। त्यानंतर धार्मिक ग्रंथानुसार दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गेलेले आहे। तर शारदीय नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत। नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान सन्मान, धन, वैभव प्राप्त होऊ शकते। तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते अशी मान्यता असल्याचे सांगितले गेलेले आहे। अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठीची तयारी सुरू करण्यासाठी आता सगळ्यांच्या घरात चलबिचल चालू झालेली आहे। सध्या पितरांचे दिवस चालू आहे, सर्व पितरीपर्यंत आपण पित्र साजरे करणार आहोत, म्हणजे आपण आपले पित्र तर्पण करणार आहोत। तर त्याचबरोबर आता येत्या 26 तारखेपासून आपण नवरात्र साजरे करणार आहोत। हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापनेदरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते। नवरात्री दरम्यान 9 दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात। नवरात्रीचे 9 दिवस 9 रंगाचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे। तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, आता बघा आतापासून आता चालू करते, हे मी तुम्हाला बरीचशी माहिती आहे नवरात्रीची, ती तुम्हाला सांगत होते। तर नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित असतं, त्यामुळे ते दिवस आणि ते रंग ठरले जातात। तर सोमवार 26 सप्टेंबर 2022 पहिली माळ या दिवशी पांढरा रंग आहे। पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते। तसेच पांढरा रंग शक्ती, शांती, ज्ञान, तपस्या इत्यादीचे प्रतीक आहे असं सांगितलेलं गेलेलं आहे। त्यानंतर मंगळवार 27 सप्टेंबर 2022 दुसरी माळ लाल रंग। दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते। लाल रंग शांती आणि पवित्रतेचे प्रतीक आहे असं सांगितलं गेलेलं आहे। बुधवार तिसरी माळ 28 सप्टेंबर 2022 निळा रंग। तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते।
निळा रंग साहस, बलिदान व असत्यावर सत्याचा विजयाचे प्रतीक मानले गेलेले आहे. गुरुवार 29 सप्टेंबर 2022 चौथी माळ पिवळा रंग सांगितला आहे. चौथ्या दिवशी कृष्ण मांडा देवीची पूजा केली जाते. पिवळा रंग भक्तांना संतती, समृद्धी, स्नेह आणि मोक्षाचा आशीर्वाद देतो. शुक्रवार 30 सप्टेंबर 2022 पाचवी माळ हिरवा रंग. पाचव्या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते. हिरवा रंग आनंद आणि प्रकाशाचे प्रतीक आहे. त्यानंतर शनिवार 1 ऑक्टोबर 2022 सहावी माळ करडा रंग. सहाव्या दिवशी कात्यायनी देवीला समर्पित आहे. करडा रंग नवीन सुरुवात आणि विकासाचे प्रतीक आहे. सॉरी ग्रे कलर जो आपण म्हणतो रंग नवीन सुरुवात आणि विकासाचे प्रतीक आहे. देवी कात्यायनी यांनी महिषासुर राक्षसाचा अंत केला होता ह्या दिवशी, म्हणून ह्या दिवशी ह्या रंगाचा महत्व आहे. त्यानंतर रविवार 2 ऑक्टोबर सातवी माळ नारंगी रंग. रविवार म्हणजे सूर्याचा प्रतीक म्हणून नारंगी रंग. तर सातव्या दिवशी काल रात्री देवीची पूजा केली जाते. नारंगी रंग बल आणि शक्तीचे प्रतीक आहे, म्हणून नारंगी रंग त्या दिवशी घातला जातो. सोमवार 3 ऑक्टोबर 2022 आठवी माळ मोरपंखी रंग. आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. मोरपंखी रंग समृद्धी, नाविन्यता, ऊर्जा, महत्वाकांक्षा आणि दृढ विश्वासाचे प्रतीक आहे. त्यानंतर मंगळवार 4 ऑक्टोबर 2022 नववी माळ गुलाबी रंग. नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते. गुलाबी रंग प्रेम, स्नेह आणि सद्भावाचे प्रतीक आहे असं सांगितलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला 9 दिवसाला 9 रंग घालायचे आहे आणि तुमचा नवरात्रीचा सण साजरा करायचा आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजच्या आपल्या ह्या व्हिडिओची माहिती हे मला नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक केल्याशिवाय, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया परत पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये एका छानशा माहिती बरोबर. तोपर्यंत काळजी घ्या. आपले असेच व्हिडिओ बघत राहा. परत भेटूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.